आषाढी एकादशी म्हटलं की विठ्ठल नामाचा गजर, भक्तीचा उत्साह आणि उपवासाचे स्वादिष्ट पदार्थ। त्यामुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उपवासाचे मऊ लुसलुशीत, आतून स्पॉन्जी आणि बाहेरून खुसखुशीत असे आप्प्यांची रेसिपी। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करायला घेऊयात। हे उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी आपल्याला घरातली कुठली एक वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचे। इथे मी घरातली एक साधीशी वाटी घेतली आहे। त्या वाटीमध्ये एक वाटी भरून हे वरीचे तांदूळ घेतलेत। हे वरीचे तांदूळ तुम्हाला कुठल्याही किराण्याच्या शॉपमध्ये इझी मिळून जातील। वजनी प्रमाणामध्ये हा 200 ग्रॅम वरीचा तांदूळ आहे। त्यानंतर मी अर्धी वाटीला थोडासा कमी साबुदाणा घेतलाय। वजनी प्रमाणामध्ये हा 80 ग्रॅम साबुदाणा आहे आणि इथे 1 चमचा जिरे घेतलेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला एका पॅन मध्ये भाजून घ्यायचे। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलाय। पहिले आपल्याला वरीचा तांदूळ आणि साबुदाणा एकत्रच भाजून घ्यायचा आहे। एक 3 ते 4 मिनिट आपल्याला हे तांदूळ आणि साबुदाणा चांगले भाजून घेतले। खमंग असा वास आला की आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि पुन्हा 1-2-3 मिनिटांसाठी आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचंय। बऱ्याचदा उपवासाचे पदार्थ खाल्ले की कधी ॲसिडिटीचा त्रास जाणवतो किंवा पोट जड वाटतं, तर हे व्यवस्थित असं भाजून घेतले की हे सगळं चांगलं हलकं होतं। त्यामुळे बऱ्यापैकी हा त्रास कमी होतो आणि याची चव पण छान लागते। आता हे चांगलं भाजून झालं की आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचंय। आता हे चांगलं थंड झालं की आपल्याला रवाळ असं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचंय। त्यासाठी मी हे सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेणार आहे। या पद्धतीने असं रवाळ वाटून झालं की आपल्याला यामध्येच त्याच वाटीने 1 वाटी दही पण टाकून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला हे एकदा वाटून घ्यायचे। यामध्येच थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला हे चांगलं वाटून घ्यायचंय। अशा पद्धतीने वाटून झाले की आपल्याला हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय। आता इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय। एकदम पातळ पण करायचं नाही, आपल्याला हे घट्टच पाहिजे मिश्रण। आता पाणी टाकून थोडंसं मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घ्यायचे। त्यासाठी मी ते किसून घेतलेला कच्चाच थोडासा बटाटा घेतलाय, भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा थोडासा कूट घेतलाय, तर ओलं खोबरं आहे। ओलं खोबरं तुम्ही टाकलं नाही टाकलं तरी चालेल। थोडंसं मीठ घेतलंय, ते 2 मिरच्या मी कट करून घेतल्यात आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्स करून आपल्याला एक 10 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचंय। आता 10 मिनिटांसाठी आपल्याला हे मिश्रण असंच ठेवून द्यायचंय। तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊयात। त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलं 1 वाटी, ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचंय। त्यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत। त्यानंतर 5-6 हिरव्या मिरच्या आणि छोटासा अद्रकचा एक तुकडा घेतलाय। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतलेत, थोडंसं मीठ घेतलंय, साखर घेतली आहे, दही घेतलंय आणि थोडीशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची। आता इथे जर तुम्ही जिरा किंवा कोथिंबीर उपवासाला वापरत नसाल तर स्किप केली तरी चालेल। बाकीचं साहित्य घेऊन ही चटणी बनवली तरी चालेल। थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने मी ही चटणी वाटून घेतली। ती आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली उपवासाची चटणी बनवून तयार झाली। या चटणीला जर तुम्हाला पळीची फोडणी द्यायची असेल तर एका भांड्यामध्ये थोडंसं तूप घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आणि ती फोडणी आपल्याला ह्या चटणीवरती टाकून घ्यायची। इथे मी ही चटणी अशीच ठेवणार आहे। आपली चटणी बनवून झाली। आता आपल्याला यासाठी लागणारी उपवासाची कोशिंबीर बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे 3 ते 4 काकडी किसून घेतल्यात। त्यानंतर 1 वाटी दही घेतलंय, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय भाजलेला, त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलाय, 1 चमचा साखर घेतली आहे, थोडीशी जिरा पावडर घेतली आणि चवीनुसार आपण इथे मीठ टाकून घेणार आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला ह्या बाउलमध्ये टाकून घेऊन मिक्स करून घ्यायचंय। आता या ठिकाणी आपली कोशिंबीर पण बनवून तयार झाली आहे आणि आपलं हे मिश्रण पण चांगलं भिजलं गेलं। आता आपल्याला याचे आप्पे बनवायला घ्यायचे। त्यासाठी मी इथे एक आप्पे पात्र गरम करायला ठेवले, त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप टाकून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला हे मिश्रण ह्या पात्रामध्ये टाकून घ्यायचे। इथे तुम्ही ह्या बॅटरमध्ये जर सोडा वापरायचा असेल तर तोही वापरू शकता, आपण बिना सोड्याचंच हे करणार आहे।
हे सगळं मिश्रण यात टाकून झालं की आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी आपल्याला हे चांगले वाफवून घ्यायचे. इथे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. एक 4-5 मिनिटांनंतर आपल्याला हे आप्पे दुसऱ्या साईडने पण पलटून घ्यायचे. आता दुसऱ्या साईडने पण 2-3 मिनिटांसाठी आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे. दोन्ही साईडने हे आप्पे चांगले भाजून झाले की आपल्याला काढून घ्यायचे आणि याच पद्धतीने आपल्याला सेकंड बॅच पण करून घ्यायची. हे काढून झाले की याच पद्धतीने आपल्याला उरलेल्या पिठाचे पण सगळे आप्पे बनवून घ्यायचे. तुमच्याकडे जर असं आप्पे पात्र नसेल तर तव्यावरती तुम्ही याचे धिरडे पण करू शकता. फक्त यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं म्हणजे धिरडं व्यवस्थित टाकलं जातं. मस्त कुरकुरीत आप्पे बनवून आपले तयार झालेत. इथे तुम्ही आवाज ऐकू शकता. आता या ठिकाणी आपले मस्त खमंग खुसखुशीत सगळे आप्पे बनवून तयार झाले. आता आपण सर्व करायला घेऊया. ह्या आषाढी एकादशीला ही आप्प्यांची रेसिपी एकदा नक्की करून बघा. कशी झाले ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.